वैष्णवी हगवणे हिची मोठी जाऊबाई आपल्यासोबत आहे। खरं तर तिलाही हगवणे कुटुंबाने मारहाण केली होती। तिचे फोटो आता काही समोर आले आणि या संदर्भात आपण तिच्याशी बोलूयात। ताई, खरं तर तुला ती मारहाण कधी झाली होती आणि कशासाठी आणि कशा प्रकारे झाली होती? म्हणजे मारहाण थोडक्यात मी त्यांना प्रत्युत्तर द्यायचे प्रत्येक गोष्टीला. मी त्यांचं ऐकून नाही घेतलं, काही सहन नाही केलं. म्हणून ही मारहाण कायम तिच्या नवऱ्याकडून म्हणजे शशांक हगवणेकडून आणि नंदेकडून आणि सासऱ्याकडून आणि सासूकडून कायम झालेली आहे मला. आणि त्याचे हे फुटेज वगैरे आहेत. म्हणजे वारंवार इथून मागे जे जे होते मी त्याचे सगळे प्रूफ माझ्या घरी पाठवून ठेवायचे की मला यांनी असा असा त्रास दिलेला आहे, मारहाण केलेली आहे. हो हो, कपडे पण इथं तर कपडेच फाडले, मी ते धरलेलं आहे. इथं मी चौकीत बसून होते तरी कंप्लेंट घेत नव्हते. हे सगळं मेडिकल रिपोर्ट वगैरे आहेत. खरं तर अतिशय भयानक आहे। कुठल्या पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला होता? पौड पोलीस स्टेशनला केला होता. म्हणजे ते दबाव आणायचे तेवढं राजकीय किंवा पैसे द्या म्हणा किंवा म्हणून ते प्रकरण तिथंच मिटायचं कायम. मग माझ्या कधी मिस्टरांनी आवाज उठवलं की त्यांना पण मारण्यात यायचं, गप्प करण्यात यायचं. मग ते वीक पडले की मी पण वीक पडायचे. मग त्यामुळं आमचं कधी ऐकलं नाही गेलं. वैष्णवीला मदत झाली नाही किंवा नवऱ्याने मदत केली नाही, त्याच्यामुळे तिने हे पाऊल घेतलं असं वाटतं? हो नक्कीच, साथ तिला मिळाली नाही नवऱ्याची, म्हणून तिने हे पाऊल घेतलेलं आहे.